नमस्कार, मी दादासाहेब नीळ लोकसंघर्षमध्ये आपलं हार्दिक स्वागत. नीट परीक्षा नीट झाली नाही म्हणून सोनम वांगचुक नावाचा लढवय्या 15-20 दिवसापासून आमरण उपोषण करतोय. परंतु या सरकारला त्याच्याकडे बघण्यासाठी दिल्लीत असून सुद्धा वेळ नाही. किती खेदजनक बाब आहे. वास्तविक पाहता या देशातली लोकशाही संपुष्टात आली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. कारण हुकुमशाहीला सुरुवात झाली आहे. लोकशाहीत आमरण उपोषणाला महत्त्व असतं, परंतु आमरण उपोषण सत्याग्रह हे आता हे सरकार लक्ष द्यायला तयार नाही. आणि म्हणूनच सोनम वांगचुक हे अनेक दिवसापासून उपोषणाला बसले आहेत, परंतु त्यांचं उपोषण उधळून लावण्याचा प्रयत्न केला जातो आहे. धर्मेंद्र प्रधान केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत, का त्यांचा एवढा लाड पुरवला जातोय? नेमकं ते करतायत तरी काय? अरे कशासाठी तुम्ही पद घेतलंय हे तरी जनतेला कळू द्या. परीक्षा नीट होत नसतील तर काय उपयोग? म्हणून मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं, पेपर फुटला, स्वप्न तुटली, मेहनत कष्टाची झाली हार. प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या डोळ्यात दाटला अश्रूंचा भार. प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या डोळ्यात दाटला अश्रूंचा भार. गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, त्यांना मिळो प्रत्येकाला न्याय, मिळो प्रत्येकाला. गुन्हेगाराला शिक्षा व्हावी, न्याय मिळो प्रत्येकाला. मेहनतीच्या घामाला मिळो दरारा, मिळो यशाचा दरारा, मिळो यशाचा दरारा. नमस्कार, धन्यवाद.